हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल अँड वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर चला, जिथे व्लॉग एंड केला होता हेअर कलर अप्लाय केलेला जो दाखवला आहे ना, तिथून आता न्यू व्लॉग स्टार्ट करत आहे मी. तर आज आहे संडे. संडे म्हटल्यानंतर काय तो स्पेशल असेलच. सो चला, त्यानंतर आधी मी तुम्हाला हेअर कट सांगते. हेअर कट कोणता केलेला आहे. तर आधी माझा यू शेपमध्ये हेअर कट होता. आणखीन पुढे असं थोडंसं काहीच नव्हतं. मग मला वाटलं काहीतरी चेंज करावा, कारण आता थोडे चेहरा खूप बारीक दिसत आहे आणि त्यामुळे तो छान असा दिसावा यासाठी मी काय केलेलं आहे, फक्त इथे एक लेअर घेतलेली आहे आणि इकडे एक शोल्डरला एक लेअर घेतलेली आहे. बाकी सगळी लेंथ जी आहे ना यू कट आणि पाठीमागे असा यू ठेवलेला आहे. सो असं केलेलं आहे. पूर्ण तुम्हाला तुमच्या केसांचं काही नुकसान करायचं नसेल, जास्त असे कटिंग करायचं नसतील तुम्हाला, म्हणजे जास्त कट करायचे नसतील केस, तर हा कट छान आहे ज्यांच्यासाठी, ज्यांना जास्त आपले केसांचं म्हणजे ज्यांना आपली जास्त केस कट करायला आवडत नसेल, तर फक्त तुम्ही पाठीमागे आहे तो कट ठेवून फक्त पुढे 2 लेअर टाकू शकता. तसंच मी केलेलं आहे, बघू शकता. असं सोडल्यानंतर पण खूप छान वाटतात. ह्या लेअर अशा पुढे येतात आणि थोडा आणि वाढल्यानंतर ह्याला लुक खूप छान येतो. तर असं करून आलेलं आहे, जेणेकरून काहीतरी छान असा आपल्याला लुक येईल, जेणेकरून तो सोडल्यानंतर पण छान वाटेल. आणि असा बांधल्यानंतर हे बघू शकता, असं बांधल्यानंतर दाखवते. असं बांधल्यानंतर पण किती छान दिसते बघू शकता. फक्त एक इकडे क्लच लावू शकताय आणि असं तुम्ही बांधू शकताय आणि पुढे थोडंसं इकडे हे केल्यानंतर ना असा लुक येतो. आणि तुम्हाला जर सोडायचे असतील तर तुम्ही सोडून पण असे हे छान असा लुक येतो. तर असा हा केलेला आहे हेअर कट. त्यानंतर हा मी ड्रेस तुम्हाला दाखवलेच आहे एका व्हिडिओमध्ये. छान असा ऑफ व्हाईट गोल्डन व्हाईट असाच आहे. हा पण मिशोवरून घेतलेला आहे. तर आज आहे महाशिवरात्री, त्यामुळे म्हटलं छान असा हा कलर महाशिवरात्रीसाठी छानच आहे. सो चला, आणि दुसरा मुद्दा म्हणजे कालच्या व्लॉगमध्ये जो हेअर कलर अप्लाय केला होता त्याने केस इतके सॉफ्ट झालेले आहेत म्हणून सांगते तुम्हाला, की आतापर्यंत मी जेवढे जेवढे हेअर कलर्स लावलेले आहेत, जेवढे म्हणजे फक्त गार्नियरचाच लावत होते हेअर कलर, त्याच्या आधी मेहंदी लावत होते, आणखीन त्यानंतर निशाचा एक लावत होते. त्याने खूप माझ्या मेहंदीने निशा कलरने खूप हेअर डॅमेज झालेले अगदी. आणि हे मी बरीच दिवस बघून ठेवला होता, पण घ्यायचा राहिला होता. म्हटलं आता जस्ट ट्राय करून बघूया. तर मस्त असं इकडे शेडिंग असा फिरता कलर आलेला आहे, म्हणजे तुम्हाला ब्लॅक पण दिसतो, आणखीन इकडे त्याच्यामध्ये थोडा थोडा ब्राऊन पण दिसतो. जिथे तुमचे व्हाईट हेअर झालेले असतात ना, त्याला तो असा छान मीडियम ब्राऊन करतं. असा लालसर पण देत नाही, छान असा ब्राऊन शेड. आणि उन्हामध्ये गेल्यानंतर छान दिसणार आहे ही शेड. आता इथे घरामध्ये दिसत नाहीये. सगळ्यात कलरचं राहू दे, फक्त हे त्या हेअर कलरने एकदम असे केस एकदम सॉफ्ट, म्हणजे माझे पहिल्यापासूनच सॉफ्ट आहे, सिल्क आहे सोडा, पण इतके छान. ती जी स्पाची क्रीम आहे ना, पहिल्यांदा हेअर कलर लावायचा 1 तासभर ठेवल्यानंतर त्यांनी दिलेले शॅम्पूनेच केस वॉश करायचे. त्यानंतर ती जी स्पाची क्रीम आहे ना, ते एक 5 मिनिटं अप्लाय करून ठेवायची आणि मग छान असे केस वॉश करायचे. कुठेही आतमध्ये स्किन लाल झालेली नाहीये आणि ते स्पा केल्यानंतर केस सॉफ्ट केस, की अगदी कापसासारखे केस झालेले आहेत. आणि शेडिंग बघू शकता कसं चेंज होते केसांचं. तर चला, छान मी अशी मीडियम ब्राऊनची शेड ह्यावेळेला अप्लाय केलेली आहे. ती बर्गंडीची पण मी नक्की ट्राय करेन, तेव्हा मस्त असा जो हवा तो लुक येईलच. सो चला, असं आहे. मी ते हेअर कलरचे वगैरे कसा व्हिडिओ तुम्हाला वाटला आणि त्याचा हा रिझल्ट तुम्हाला आज मी दाखवत आहे. सो चला, आता चाललेले छान अशी दर्शनासाठी महादेव मंदिरमध्ये चाललेले आहे. सो ड्रेस पण कसा आवडला असेल तर नक्की नक्की लिंक म्हणून मेसेज करा, मी नक्की तुम्हाला लिंक देईन. आणखीन हेअर कट पण कसा वाटला, ज्यांना जास्त हेअर कट करायला आवडत नसेल त्यांनी असा केला तरी छान लुक येतो. सो चलो, भेटूया थोड्या. तर चला, मी हेअर कलर कसा प्रकारे केला आणि त्याचे काय रिझल्ट आला, आणखीन हेअर कट कोणता आहे हे तुम्हाला डिटेल्समध्ये सांगून झाल्यानंतर आता चला, थोडी मेकअपची टाईम आलेला आहे, कारण चाललेलं आहे बाहेर. तर आंघोळ केल्यानंतर चेहरा मॉइश्चराईज करून घेतला होता. त्यानंतर सनस्क्रीन लावली होती, ती उन्हाळ्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी. त्यानंतर इकडं मी स्विच ब्युटीचं लावलेलं आहे प्रायमर, अगदी कमी क्वांटिटीमध्ये घेऊन थोडाफार चेहरा ग्लो येण्यासाठी लावलेला आहे. ते प्रायमर 1 नंबर क्वालिटीचा आहे, क्वांटिटी खूप आहे, त्याची स्मेल जी आहे ना 1 नंबर, मला खूप आवडते. तर ते पण मी मिशोवरून घेतलं होतं, त्याची लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. आणि आता जे मी फाउंडेशन लावणार आहे, ही क्रीम ही तर माझी बेस्ट फेवरेटच आहे, कारण ही आपण कुठेही ऑफिसला, कॉलेजला, बाहेर कुठेही जाणार असो ही लावू शकतो. अगदी जास्त असा ही
डार्क मेकअप करत नाही, अगदी लाईट मेकअप जसा आपल्याला हवा असतो ना डेली वेअरसाठी तसाच हा टचअप देते ही क्रीम. ही मायग्लेमची आहे आणि अगदी स्वस्त आणि मस्त अशी आहे. मी नेहमी बाहेर जाताना हीच अप्लाय करते. बघू शकताय अप्लाय केल्यानंतर चेहरा कसा झालेला आहे. तर चेहरा छान दिसत आहे पण मान वेगळी दिसत आहे. त्यामुळे नेहमी चेहऱ्याला, मानेला, कानांना तुम्ही टचअप करत जा जेणेकरून ते सगळं व्यवस्थित दिसेल एकसारखं. तर ही पण जी फाउंडेशन क्रीम आहे ना स्वस्तात मस्त आणि अशी खूप छान आहे. बघू शकता लावल्यानंतर तुम्हीच. तर तुम्हाला त्याचीही लिंक हवी असेल तर नक्की तुम्ही मेसेज करा. तर चला इकडे जुनं कॉम्पॅक्ट यूज करत आहे मी. हे मला संपवायचं आहे. हे आहे फेसेस कॅनडाचं. हेही मिशोवरून घेतलेलं आहे, मिशो मॉलवरून. तर हे तर खूपच छान आहे. माझ्या स्किन टोनला अगदी परफेक्ट मॅच होतं. आणि ते जे मी मास्क घेतलेलं आहे ते हेवी मेकअपसाठी आहे. तर चला लिप बाम अप्लाय करून घेते. थोडा कलरचा आहे. तर लिपस्टिक अप्लाय करायच्या आधी लिप बाम अप्लाय करून घ्यावाच सगळ्यांनी, जेणेकरून आपले लिप खराब होणार नाहीत. तर त्यानंतर थोडीशी इकडे आयब्रो पेन्सिल शेप तयार करून घेते. दरवेळेला मी तुम्हाला सांगतेच, जरी तुमचे आयब्रो ब्रॉड असतील तरी तुम्ही थोडा त्याला शेप तयार करून घेत जा, त्यामुळे ते छान अशा उठून दिसतात. आणि ऑलवेज माझं काजळ फेवरेट. डोळ्यांसाठी मी खूप महागडं असं प्रोडक्ट घेतलेलं आहे. हे आहे फेसेस कॅनडाचं काजळ. हे खूप आपल्या डोळ्यांसाठी चांगलं आहे. अगदी हलक्यातली काजळ वगैरे डोळ्यांसाठी वापरू नका. डोळे आपले खूप महत्त्वाचे असतात आणि खूप नाजूक असतात. त्यामुळे हे काजळ माझं खूप फेवरेट आहे आणि खूप लॉंग लास्टिंग आहे. फेसेस कॅनडाचं आहे ते. त्यानंतर इकडे मायग्लॅमचीच लिपस्टिक रेड कलरची अप्लाय केलेली आहे. तर चलो मी इकडे झालेले छान अशी रेडी. इकडे आमचे आदूमर रेडी झालेले आहे. बघू शकता तुम्हाला लिपस्टिक, नेलपेंट वगैरे दाखवत आहे. तर असं बाहेर जाताना छान असं थोडंफार रेडी होऊन गेले की खूप छान वाटतं. तर हा ड्रेस पण कसा वाटला नक्की हवा असेल तर लिंक म्हणून मेसेज करू शकताय. त्यानंतर चलो माझा एक मी रील्सवरचा फेमस डायलॉग आहे तो इकडे मी म्हणणार आहे की हमने व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट किया नहीं तो क्या हुआ, महाशिवरात्री तो सेलिब्रेट कर सकते हैं ना. तो चलो गिफ्ट तो नहीं मिला तो क्या हुआ, गिफ्ट तो ले सकते हैं ना. तर गिफ्ट काय व्हॅलेंटाईनचं घेतलेलं आहे मिस्टरांच्याकडून हे तुम्हाला व्लॉग शेवटपर्यंत बघावा लागेल. तर चला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला नव्हता पण इकडे आम्ही जोडीनं चाललेलो आहे महादेवाला. तर इकडे आमच्या एरियामध्ये छान असं हे मस्त पिंडीच्या आकाराचं सुंदर असं छोटंसंच मंदिर आहे. खूप छान आतमध्ये पूजा केली होती. तर हा व्हिडिओ आहे माझा रील्स आणि यूट्यूबरचा पण शॉर्टचाच आहे, तो मी इकडे टाकलेला आहे. तुम्ही तिथे पण जाऊन चेक करू शकताय हा व्हिडिओ. तर चला छान असं मस्त प्रसन्न वाटलं खूप महादेवाच्या पिंडीची पूजा बघून आणि इकडे नमस्कार वगैरे करून. तिथे गेल्यानंतर आपल्या वाईब्स खूप छान असतात. तर चलो पहिल्यांदा आमच्या इथे जवळ होतं तिथे आम्ही इकडे दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आम्ही पुढे जाणार आहोत. तर पुढे कुठे जाणार आहोत तर व्हॅलेंटाईन डेला हब्बीनी मला काय गिफ्ट दिलेलं आहे हे तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मंदिर बघू शकता अगदी छोटंसं आहे पण स्वच्छ सुंदर असं आहे. अगदी ह्या मंदिराला महादेवचा पिंडीचा आकार आहे. तर चला इकडे आता झालेलं आहे छान असं दर्शन. खूप छान मंदिर सजवलेलं आहे. अगदी रोडलाच आहे. कळंबा गारगोटी ह्या रोडलाच हे मंदिर आहे. खूप छान आहे मंदिर. तर चला पुढे कुठे जाणार आहोत हे बघण्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. त्यानंतर मी पोहोचलेले आहे इकडं माझं गिफ्ट घेण्याच्या ठिकाणी. तर मी पोहोचलेले आहे आमचं म्हणजे नेहमीचं दुकान दत्ताजीराव परशुराम माने शराफ यांच्या दुकानामध्ये. हे गुजरीमध्ये आहे. तर चला व्हॅलेंटाईनचं गिफ्ट घेतलं नव्हतं तर कारण मिस्टर खूप व्हॅलेंटाईनच्या डेला लेट आले होते त्यामुळे आम्ही तो सेलिब्रेट केला नव्हता. तर गिफ्ट तर घेणं बनतंच. तर चला मी गेलेले आहे इकडे गिफ्ट घेण्यासाठी. तर पहिल्यांदा मी इकडं आणि ही आहे सानिका. ही आम्हाला छान इकडे सर्व्हिस देते दरवेळेला आणि आपली सबस्क्रायबर पण आहे. त्यामुळे चलो इकडे ह्या वेळेला मी सानिकाची तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. ती माझे व्लॉग पण बघते. त्यानंतर पहिले गिफ्ट घेतलेलं आहे इकडे पैंजण आहेत माझ्याकडं पण मी ते घालत नाही. मग मला इथे एक नवीन डिझाईन आवडली ती मी लगेचच घेतली. मला खूप छान वाटली. आहेत माझ्याकडे एक दोन जोड आहेत पैंजणचे पण मी घालत नाही. तर हे खूपच नवीन छान असं म्हणजे एकदम फॅन्सी पॅटर्न होता. तुम्हाला ह्याचे डिझाईन वगैरे बघायचे असेल तर नक्की मी हे तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवन की खूप सुंदर असं पैंजण आहे हे. तर चला त्यानंतर अजून एक मी शॉपिंग खरेदी केलेली आहे ते म्हणजे
तुम्हाला ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढे कंटिन्यू तो व्लॉग होणार आहे. एक ऑर्डर देऊन आलेली आहे, एक 4 दिवसांनी ते ऑर्डर मिळेल. तर काय असं मस्त गिफ्ट मिस्टरांनी दिले हे बघण्यासाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा. तर चला, मी पोचलेले आहे इकडे उत्तरेश्वर पेठमध्ये. इकडे हे माझ्या दिदीचं, इथे माझी दिदी राहते त्या एरियामध्ये गेलेले आहे. तर इकडे खूप पूर्वीच्या काळापासून हे महादेव मंदिर आहे. कोल्हापूरमधलं सगळ्यात प्रसिद्ध असं आहे जिल्ह्यातील हे महादेव मंदिर. खूप मोठीच्या मोठी प्रचंड आकाराची इथे महादेवाची पिंड आहे. तर इथे पण खूप गर्दी होती दर्शनासाठी. तर चला, छान हे आपण पिंडचं खूप चांगल्या प्रकारे दर्शन मिळालं. आणखीन इकडे आता महाशिवरात्रीचा असा आमचा हा दिवस होता कालचा. तर खूप छान सुंदर असं मंदिराला सजावट केली होती, सुंदर अशी. आणि हे खूप पूर्वीचं मंदिर आहे. तर चला, मग लोकांची गर्दी तर इकडे होतच आहे. तर इकडे छान असं दर्शन घेतलं. आणखीन कालचा दिवस असा होता. आमचा स्वरा नाही आहे व्हिडिओजमध्ये, कारण ती गेलेली आहे तिच्या मैत्रिणीच्या घरी. आणखीन तिचा आता प्रोजेक्ट सायन्स एक्झिबिशन आहे, त्यामध्ये तिनं प्रोजेक्टमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, त्यामुळे ती तिकडे गेली होती. तर इकडे सुंदर असा क्यूट शिव शंभू आम्हाला दिसलेला आहे. आणि तो बघता क्षणी इकडे आदू बेबी बेबी कर त्याच्याकडे गेलेली आहे. किती क्यूट सजवलाय बघू शकताय त्याला, छोटासा इकडे शंभू. आणखीन चला, इकडे आता थोडेफार फोटोज काढले. छान असं दर्शन झालं काल. तर माझं गिफ्ट तर तुम्हाला दाखवायला मी खूप एक्सायटेड आहे. तर चलो, ऑर्डर आल्यानंतर घेऊन आलं तर दाखवेन. तर इकडे थोडी यात्रा भरली होती. आदून छान इकडे खेळणं घेतलेलं आहे यात्रेमध्ये. असा छोटासा फॅन घेतलेला आहे आणि ती कंटिन्यू तो फॅन चालूच करत होती. तर चला, काल उपवास म्हटल्यानंतर इकडे आम्ही छान शिवाजी पुतळ्याला समर्थ म्हणून हॉटेल आहे, प्युअर व्हेज जेवण तर इथं क्वालिटी मिळतंच. आम्ही एक वेळा इथं जेवलेलो आहोत. आणि इकडे आता गेले तर गरमागरम असा शाबूवडा खायला मिळाला आहे. शाबूवड्याची क्वालिटी 1 नंबर होती. तर चला, घरी आलो. मस्त अशी मॅच बघितली आणि आपली काल इंडिया पाकिस्तानला इंडियाने हरवलेलं आहे आणि खूप छान आपली इंडिया विनर झालेली आहे. सो ते सेलिब्रेशन इकडे आमच्या बाहेर चालूच होतं. सो थँक्यू फॉर वॉचिंग.